प्रयत्न चाललेला आहे ज्या पद्धतीनं, त्याच्या मागे कोण आहे बर हे लक्षात घ्या. आणि मग ठीक आहे, त्यावेळेला कळतं की सचिनजी, मी देशामधलं हित पुन्हा- तुम्ही त्या घाण टाकताय अमेरिकेच्या पायाशी. ठीक आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा पण विषयाकडे घेऊन येते की आता ज्या पद्धतीने आज राहुल गांधींनी उद्गार काढलेले आहेत, गद्दार म्हटलेले आहे त्यांनी पंतप्रधानांना, हे बघता ते शिष्टाचाराला धरून आहे का नाही असा प्रश्न साहजिकच मनात येतो. पण त्याचबरोबर जागा आणि टायमिंग सुद्धा याचं खूप क्वेश्चनेबल आहे, कारण या अनुषंगाने फक्त राजकारण सत्ता करायचंय का विरोधकांना, असाही प्रश्न निर्माण होतोय. अरे ज्या विषयावरती तुम्ही आज लक्षात घ्या, देशामध्ये आर्थिक संकट आहे, पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत, महागाई वाढणार आहे, अशा अत्यंत गंभीर विषयावरती पार्लमेंटमध्ये चर्चा करून दिली जात नव्हती. हे लक्षात घ्या. पार्लमेंटमध्ये चर्चा मागितली विरोधी पक्षानं, केली का? मग कुठल्या प्लॅटफॉर्मवर बोलताय? जनतेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बोलणार ना, जनतेसमोरच जाऊन बोलणार या गोष्टी. आणि जी वस्तुस्थिती आहे तेच सांगतायत की आज या देशामधलं शेतकऱ्याचं हित आहे ते देखील अमेरिकेला घाण टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मोदीजींनी. अशा पद्धतीची भाषा वापरल्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य कमी नाही का होणार? आणि त्याचबरोबर त्या गांभीर्य कमी होत आहे हे सर्वसामान्यांनाही कुठेतरी कळेल. प्रश्न असा आहे की आरसा दाखवण्याचं काम करतायत राहुल गांधींनी. 9 मार्चला सांगितलं होतं त्यांनी देशामध्ये आर्थिक संकट आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वादळ येणार आहे. त्यानंतर हे 2 महिने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रचार यात्रा करत बसले देश पातळीवरती. 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये त्यांना आर्थिक संकट आठवलं नाही. हे देशाची त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये देशाच्या जनतेची दिशाभूलच करण्याचं काम केलं ना त्यांनी. तुम्ही संपूर्णपणे त्या ठिकाणी रोड शो करताय, लोकांच्या समोर जाताय, हजारो लाखो लिटर पेट्रोल डिझेल जातंय आणि सामान्य माणसाला सांगताय तुम्ही की तुम्ही वापरू नका. आज सामान्य गोरगरीब कसं करणार? याच मध्यम वर्गावरती, गरिबावरती आक्रमण करण्याचं काम केलंय. संविधानावरती आक्रमण करतायत, त्यांच्या अधिकारावरती आक्रमण करतायत, या देशाच्या मीडियावरती आक्रमण करतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये यांना बोलू नये. सचिनजी, या बाबतीमध्ये तुम्ही जो आता शब्द वापरलात की सर्वसामान्यांची दिशाभूल केली गेली, अशा पद्धतीची टीका जास्त ग्राह्य धरण्यात येते, जास्त ऍक्सेप्टेबल आहे. हाच मुद्दा घेऊन मी आता जातेय नवनाथ बन यांच्याकडे. दिशाभूल केली पंतप्रधानांनी, काय उत्तर आहे तुमचं यावर? दिशाभूल करण्यामध्ये काँग्रेस नंबर 1 आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंबर 1 आहेत. या देशाची दिशाभूल करण्याचं काम सातत्यानेच केलंय. विदेश नीतीबद्दल कोण बोलतंय? ज्यांची पार्टी विदेश नीतीवर चालते, ज्यांची पार्टी विदेशी लोकांकडनं चालवली जाते, अशी विदेश नीती भारताला शिकवणार का? यांची विदेश नीती काय आहे या देशाने बघितलेली आहे. म्हणूनच काँग्रेसला रिजेक्ट करण्याचं काम या देशातील जनतेनं एकदा, दोनदा नाही तर 3 वेळेला केलं. पण राहिला मुद्दा या संकटाची पूर्व सूचना 2 महिने आधी देता आली